2026 या दिनाचं औचित्य साधून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे कुठल्याही कार्यक्रमाला अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांची उपस्थिती लागते, तर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्रिन्सिपल आदरणीय ठाकूर सर यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. आणि आपण सर्वजण मुख्य उपस्थिती किंवा आपण सर्वजण प्रमुख पाहुणे तर नाही आहेत, परंतु प्रमुख पाहुण्यापेक्षा कमी नाहीत. त्यामुळं आजचा दिवस हा आपण संबंध महाराष्ट्र भारत आणि संबंध जगामध्ये या महामानवाची जयंती अतिशय हर्षोल्लासाने साजरी केली जाते. आज आपण आपल्या छोटेखानी आपल्या बेल शाळेमध्ये सुद्धा महामानवाची जयंती आपण साजरी करत आहोत. मी माझं जे अभिवादन आहे ते गीतरूपी करणार आहे. तत्पूर्वी मी कुंदन धेपळे सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला वंदन करून मी तुम्हाला सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो. खरं पाहता मला असं समोर येऊन बोलणं हे कधी जमलं नाही आणि नेमकं काय बोलायचं असतं हे पण माहिती नाही, पण तरी देखील फक्त येऊन तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर फराज शेख सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मांडावेत आजच्या दिवसात औचित्य. Good morning all. First of all, very happy dear Ambedkar जयंती to you all of you. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती पे मैं सभी आप सभी को शुभकामनाएं देता हूँ. If I want to talk about this great personality, it will take a lot of time because this is the only person, because of him we all are sitting together in this particular premises. Even though we are from different culture, different caste, different ideologies, but we all are sitting together, and this is one of the best gift given by this person only, Dr. B.R. Ambedkar. So once again I would like to extend my heartiest gratitude towards this great personality of our country, and really we should feel very proud to be Indian and to have this great personality in our country. Thank you. Have a nice day. त्यानंतर किशोर सरांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करतो. सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महामानवानी आपल्या भारतामध्ये जे विचार पेरले, ज्या काळामध्ये पेरले, त्यावेळेस जो समाज होता त्या समाजाला सक्षम करण्याचं काम, त्याचबरोबर स्त्री शक्तीला सक्षम करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. कारण स्त्री शिकली, आपण बघतो की प्रत्येक कुटुंबामध्ये लहान मुलावर संस्कार जर चांगले करायचे असतील तर स्त्री शिकणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणावर सुद्धा भर दिला. त्याचबरोबर भारतीय जी अर्थव्यवस्था होती ती पूर्णतः शेतीवर अवलंबून होती. शेतीवर सुद्धा त्यांनी आपल्या आर्थिक विचारामध्ये त्यांनी विचार मांडले. त्याचबरोबर भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी सुद्धा त्यांनी विचार मांडले. आपण बघतो की समाज सुधारायचा असेल, समाजामध्ये जर पारंपरिक विचार त्याला जर नवीन विचारांची जोड द्यायची असेल तर शिक्षण फार महत्त्वाचं आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं बाबासाहेब सांगायचे. त्यामुळे आजच्या नवीन शिक्षणासाठी आणि लोकशाही जिवंत व सक्षमीकरण करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. एवढं बोलून नंतर प्रफुल्ल कांबळे सरांना Good morning to one and all, the respected principal sir and all my dear colleagues. So as we know, today throughout the whole world, that means near about 152 countries celebrate one and only one, the great founder of Indian Constitution,
as well as Mahamanam and Bharat Ratna award winner of the Bharat Ratna, Dr. B.R. Ambedkar's Jayanti, or what we say, the birth and 135th birth anniversary. Celebrate very joyfully as well as enthusiastically. So on the occasion of this, I would like to express my feelings about Dr. B.R. Ambedkar. So all of you know what kind of thinking of Dr. Babasaheb Ambedkar and what kind of message he had given to society, and what do we do? So in between them there is a big difference. So that's why it is our first duty to understand what kind of thinking of Dr. B.R. Ambedkar. But nowadays, what had happened in our society, and there is a, what we say, the very different kind of a thing that we see everywhere. We differentiate between these kinds of the great social leaders, so social workers, or the social leaders, or the great leaders throughout the whole country. That means, for example, if we say like this, with the great Maratha Empire or that Janta Raja, Chhatrapati Shivaji Maharaj, that belongs to the Maratha society. Bhagwan Baba, that belongs to that Vanjara Samaj. Or so many this kind of various, what we say, the differentiate between that these kinds of the great personalities or the great person. So on the occasion of this day, I want to tell you, I want to express my thinking about this one. We don't do that kind of a thing. And the second important thing is there, at anyhow condition, generally we observe throughout the society, what do we do here? That means we take the photo of that great kind of, that great social leader or the great person on our head, and then the dancing system is there on that Dolby DJ or whatever it may be. So we don't do that kind of a thing. So what we have to do? We have to take the thinking of that kind of a great personality, not on the head. In the head you have to take it, and then do your work for the society and for our country. Then only, what is the aim of that? All these kinds of great personalities or the great person, that is, at anyhow condition we have to develop we have to develop the country and converting it, developing into developed country. So here I conclude my speech on that great person. Once again, Jai Bhim and Jai Bharat. त्यानंतर अंकुश पवार साहेबांना सबसे पहले सर्वप्रथम मैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा का अभिवादन करते हुए आदरणीय मंच पर उपस्थित हमारे पाठशाला के प्रधानाचार्य तथा सभी मेरे अध्यापक, आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की हम 135वीं जयंती मना रहे हैं और इस मौके पर सबको दो शब्द बोलने के लिए यहाँ खड़ा किया है। तो मुझे लगता है कि इस मौके पर अलग अलग महापुरुषों को जब हम जयंती के रूप में याद करते हैं तो कई ऐसे प्रश्न निर्माण होते हैं कि सिर्फ जयंती तक ही क्यों उनको याद करें। अभी सर ने जो कहा, मुझे उस बात से बहुत मैं प्रभावित हूँ कि कामरेज सर ने जो कहा तो बात सही है, क्योंकि आज अगर हम देखते हैं तो शिक्षा व्यवस्था में जो हम शिक्षा दे रहे हैं, वो शिक्षा देते समय महापुरुषों को अलग अलग जाति धर्मों में बांटने का जो हमने काम किया है, क्या हम आज उस दृष्टि से देख रहे हैं या उस सोच से हम उनकी तरफ देख रहे हैं। इन महामानवों ने, इन जो भी सामाजिक क्षेत्र में काम करने वाले, उन्होंने पूरी जिंदगी अपने संघर्ष के बलबूते पर समाज को एकजुट करने का काम किया। अब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जैसे अनेक महापुरुष हुए हैं, उन सभी महापुरुषों का अगर अलग अलग जाति धर्म में हमने बांटने का काम करने के कारण उनके प्रति देखने की जो दृष्टिकोण है, कहीं ना कहीं आज की युवाओं की बदल गई है।
क्योंकि आज अलग अलग जातियों में टकराव देखा जा रहा है, अलग अलग धर्मों में टकराव देखा जा रहा है, और जिसके कारण उन टकरावों के कारण जो पढ़े लिखे बच्चे भी है, जो आज से आने वाले दिनों में वही बच्चा कहीं ना कहीं समाज के लिए एक प्रेरणा स्थान बन सकता है इन्हीं महापुरुषों के विचारों से, लेकिन वह कहीं ना कहीं एक सीमित समाज में वह कहीं ना कहीं बंद कर रह जाता है। इसलिए हम सबको मिलकर कहीं ना कहीं इस मौके पर, जैसे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने कबीरदास हो, महात्मा फुले हो या बुद्ध जी हो, इन तीनों के विचारधारा को अगर हम देखते हैं तो उस समय भक्ति काल में दो विचारधाराएं थी, सगुण और निर्गुण, और सगुण विचारधारा से प्रभावित लगभग सभी थे, और कई ऐसे महापुरुष थे जो नदी के प्रवाह में तो बहने वाले सभी होते हैं, लेकिन नदी के प्रवाह के विरुद्ध बहने वाले बहुत कम लोग दिखाई देते हैं। उन्हीं के विचारों से प्रभावित होकर कहीं ना कहीं समाज में मानवता, ये धर्म आगे लाने का काम, और समाज में जो अंधविश्वास हो, रूढ़ी परंपरा हो, छुआछूत हो, ऊंच नीच की भावना हो, इन विचारों से प्रभावित होकर कहीं ना कहीं डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जैसे अनेक महापुरुषों को लगा कि आज कहीं ना कहीं मानव में कहीं ना कहीं ये जो भेद बढ़ता चला जा रहा है, जो ये दरी बढ़ती चली जा रही है, इस दरी को रोकना हो तो कहीं ना कहीं हमें संघर्ष करना होगा। अगर वो सोचते, वो अगर यह देश छोड़कर भी बाहर जा सकते थे और बहुत बड़े इंसान भी बन सकते थे, लेकिन उन्होंने पूरी जिंदगी संघर्ष की, और हमारे भारत के युवाओं के लिए वो एक प्रेरणा स्थान बनकर रहे, और उनके विचारों से हम प्रभावित होकर हम सभी अब शिक्षा क्षेत्र में काम कर रहे हैं। तो ये भेदभाव और जाति व्यवस्था को मिटाने का काम, और उसी दृष्टि से बच्चों तक हम ये संदेश पहुंचाना चाहिए। इतना ही कहकर मैं विराम देता हूँ। नंतर समीर शेख सर। सर्वांना जय भीम. भारतरत्न म्हणल्यावर सगळ्यात अगोदर माझ्या तरी मनामध्ये सर्वात अगोदर कोणाचं नाव येत असेल तर ते परमपूज्य डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे. याचा अर्थ असा नाही की भारतरत्न अनेक आहेत, अनेक होतीलही, पण ज्ञानाचा अथांग महासागर भीमराव आंबेडकर यांनी जे शिक्षण प्राप्त केलेले आहे, त्या शिक्षण प्राप्त करण्यासाठी त्यांना जे कष्ट झेलावे लागलेले ते बहुतेक आता किंवा इतर महापुरुषांना कदाचित झेलावे लागले नसतील. म्हणजे आतोनात परिश्रम, आतोनात हाल अपेष्टा सहन करून शिक्षण प्राप्त करणे, आणि फक्त शिक्षण प्राप्त करणे नव्हे तर त्या शिक्षणाचा आपल्या देशासाठी कसा फायदा होईल हे आपल्याला शिकून गेलेले महामानव म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर. त्यांच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर आपण कार्य बघितलं तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. जी राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले, अशी घटना महामानवांनी, त्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी ती घटना पूर्ण केली. आपल्याला एखादा निबंध किंवा एखादा काहीतरी लिहायला सांगितलं तर आपण विचार करत असतो की काय करावं. म्हणजे वाक्यांनी विचार करण्यासारखं कार्य एक भारत देशाला, ज्या संविधानावर भारत देश चालतो त्या संविधान, किती दूरदृष्टी होती त्यांच्याकडं की त्यांनी 1949 रोजी जी घटना अंमलात आली, 1950 रोजी, तेव्हापासून आजपर्यंत त्याच भारतीय राज्यघटनेवर आपली पूर्ण न्याय व्यवस्था चालत आहे आणि इथून पुढेही चालणार आहे. असं हे कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर कामगारांसाठी केलेलं महत्वाचं कार्य म्हणजे कार्याचं जे तास आहेत ते 8 तासावर आणले त्यांनी, 12 तासावरून किंवा 16 तासावरून. ते 8 तासावर आणायचं कार्य सगळ्यात महत्वाचं. 1 मे रोजी आपण कामगार दिन साजरा करतो. शिक्षणासाठी पुन्हा सामाजिक कार्य, महाडचा 14 तळ्याचं जे त्यांनी सत्याग्रह केला, जे 14 तळे जे सर्वांसाठी खुले करून दिलं, हे असे काही महत्वाचे कार्य त्यांनी केलेले. आणि आपण एक शिक्षक म्हणून, जसं की सर्वांच्या बोलण्यामधून निघालं की पर्टिक्युलर एक समाज, महापुरुषांची जयंती, सर्वच महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा कुणी, आपण एक समाजामध्ये तसं वातावरण निर्माण होत चाललंय. आणि एक शिक्षक म्हणून आपल्या खांद्यावर खूप महत्वाची जबाबदारी की हे वातावरण कुठंतरी म्हणजे हे थांबलं पाहिजे आणि सर्वांनी, सर्वच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी आपण साजऱ्या केल्या पाहिजेत. यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू.
अशी मला खात्री आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. त्यानंतर अमोल कुलकर्णी सर. जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. माणूस हा जन्माने महान होत नाही तर आपल्या कर्माने महान होतो, असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक संघर्षातून मोठमोठी राज्यघटना लिहिली. यावरून एक गोष्ट कळते की त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीतून हा समाज घडवण्याचा प्रयत्न केला. ते नेहमी म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. योगायोगाने आपण सर्वजण शिक्षक आहोत, तर आपण सर्वांना शिकू, संघटित आणि संघर्ष करू. माझ्या सहकार्याने बऱ्याच गोष्टी मांडल्या. विषमता आहे आज समाजामध्ये. बऱ्याच मोठमोठ्या व्यक्ती जातीप्रमाणे विखुरल्या गेलेल्या आहेत किंवा मांडल्या गेलेल्या आहेत. हा प्रॉब्लेम झाला, पण आपण सर्वजण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त असं एक वचन घेऊया, एक शिक्षक म्हणून प्रतिज्ञा करूया की हा समाजातला जो आहे विषमतेचा भाग, ते आपण सर्वजण मिळून हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करू. आणि जे ज्ञानदानाचं काम ज्या परमेश्वराने आपल्या हाती दिले आहे, जी पिढी घडवणं आपल्या हातात आहे, त्याला आपण चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन समाज एक चांगल्या दिशेने जाईल याचा आपण नेहमी प्रयत्न करू. नुसतं सांगणं आणि करणं यामध्ये खूप फरक आहे. तर तो फरक या शिक्षकांनी सर्वांनी मिळून आपण दूर करू. हीच खरी डॉक्टर बाबासाहेबांना आदरांजली असेल असं मी म्हणेन. आणि सरांनी मला जो वेळ दिला आणि सांगितलं की थोडं आपले मत व्यक्त करा, मी त्यांचेही आभार मानतो आणि सरांचेही आभार मानतो. आदरणीय विष्णू सरांना विनंती करतो, त्यांनी गुड मॉर्निंग डॉक्टर भीमराव अंबेडकर, भारत रत्न, फादर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, क्या क्या नाम, बहुत सारे पदवियां उनको मिली है. एक इंसान के पास में इतने सारे नाम से जाना जाता है. सबसे मजबूत चीज उनके पास जो थी उनका विल पावर, जो हमारे अंदर जो दृढ़ शक्ति होती है, इच्छा शक्ति होती है. सब जानते हैं उनके बारे में, बहुत कम जानते हैं हम लोग, क्योंकि उस समय में उन्होंने जो संघर्ष किया है, जो तकलीफें झेली है, शायद हम सिर्फ महसूस कर सकते हैं, हम वो उसको फील कर सकते हैं. बाकी हम उस ज़माने में नहीं थे जब वो समाज और जो भारत की परिस्थिति थी, बहुत विकट परिस्थिति थी. जो हम इतिहास पढ़ते हैं उसमें जो छुआछूत और एक तबके का जो वर्चस्व था, बाकी समाज जो वंचित था, तो उस समय में अगर डॉक्टर भीमराव अम्बेडकर चाहते तो ऑलरेडी उन्होंने बहुत सारा एजुकेशन लिया था, वो बहुत अच्छी लाइफ जी सकते थे. बट उन्होंने पूरे देश के बारे में सोचा. पहले तो उन्होंने जो वंचित समाज था उनके उत्थान के बारे में सोचा, उनके लिए लड़ाई लड़ी, उनको अपने अधिकार दिलवाए. यहाँ तक उनका काम खत्म हो जाता है. लेकिन उन्होंने वहाँ से ऊपर उठ करके देश के बारे में सोचा कि जब भारत को आज़ादी मिली तो आज़ादी के बाद में हमारा हिंदुस्तान जो था वो बहुत अलग अलग तरीके से विभाजित था. बहुत सारे लोग जो थे वो वंचित थे, जिनको अधिकार नहीं थे, उनका जीने का स्तर बहुत नीचे था. और मतलब कहेंगे हम ऐसा था हिंदुस्तान, तो उसको ऐसा लाना था बैलेंस में. तो उसके लिए संविधान की रचना की गई. उसके अंदर बहुत सारे आर्टिकल्स हैं, बहुत सारी चीज़ें उन वंचित लोगों को ऊपर उठाने के लिए की गई. मतलब एक ऐसा समाज वो चाहते थे जहाँ पे सब लोग एक साथ मिलकर के रहे, सबको एक समान अधिकार मिले. आज वो अधिकार सबको मिले हुए हैं. हम एक जो जिंदगी जी रहे थे वो काफ़ी सुकून भरी जिंदगी है. पहले ऐसा नहीं था. अगर हम उस ज़माने में पैदा होते तो हम उस चीज़ को समझ पाते कि उस समय क्या तकलीफें थी और किस तरीके से समाज में
वो विभाजन था। जैसे प्रफुल्ल कामले सर ने वो जो बात बोली, आज बहुत दुख होता है क्योंकि जब हम देखते हैं कि आज लोग जो डिवाइडेड होते जा रहे हैं, विभाजित होते जा रहे हैं जाति के नाम पे, धर्म के नाम पे, तो ये कहीं ना कहीं हमारे समाज के लिए खतरा है। क्योंकि हिंदुस्तान, जब भारत की बात करें हम लोग, तो एक बहुत बड़ा नाम है जिसको उसकी संस्कृति के बारे में जाना जाता है, उसकी एकता के वजह से जाना जाता है। तो आज जो हम देखते हैं, नई जनरेशन को देखते हैं, तो मुझे भी कई बार सोचता हूँ मैं, क्योंकि आज 20 साल से इस फील्ड में है, तो हमने भी जनरेशन देखी है, आप लोगों ने भी देखी होंगी। तो जो बदलाव आया है अभी की जनरेशन में, बहुत कई मतलब सोचने पर मजबूर करता है कि हम लोग तो ठीक है समझ जाते हैं, क्योंकि हमने वो समय देखा है, हमने हर जाति हर धर्म के लोगों के साथ रहे हैं, हमारे संबंध बहुत अच्छे हैं सबके साथ में। तो वो क्यों है? क्योंकि हमारी वो समझ जैसी है, हमने वो जो हमें ज्ञान मिला है, जो शिक्षा मिली है, उसकी वजह से आज भी हम शिक्षा देने की कोशिश करते हैं। मैं शायद अगर गलत नहीं हो तो जितने भी यहाँ पर शिक्षक बैठे हैं वो जब क्लास में जाते हैं तो शायद वो यही समझाते होंगे बच्चों को कि जाति धर्म से ऊपर उठ करके देश के बारे में सोचना। क्योंकि कहा जाता है कि एक देश में जब मतलब धर्म अपनी पराकाष्ठा पे पहुंच जाता है, पराकाष्ठा का मतलब बहुत ऊंचे स्तर पे पहुंच जाता है, तो वहाँ समझ लेना चाहिए कि हमें समझने की जरूरत है। क्योंकि मैं धर्म के खिलाफ नहीं हूँ, लेकिन धर्म है क्या? धर्म है हमारा कर्म, कि हम क्या कर्म करते हैं। हिंदू मुस्लिम ये सब अलग अलग हमने ही बनाए हुए हैं, लेकिन सबसे बड़ा धर्म हमारा क्या है कि हम अच्छाई के लिए काम करें, दूसरों के अच्छे के लिए काम करें। तो शायद पूरे हिंदुस्तान में एक ऐसा तबका है जिसको टीचर बोला जाता है, जिसको शिक्षक बोला जाता है, वही ये काम करता है। बाकी कोई भी ऐसी सेवा कार्य में आपको ये चीज़ें देखने को नहीं मिलेंगी कि जो समाज का क्या कहते हैं निर्माण करने वाला जो एक ग्रुप होता है वो शिक्षक होता है। आज शिक्षक जो है वो अपनी पूरी कोशिश कर रहा है, लेकिन ठीक है उसके कारण जो भी है वो बहुत अलग है, हम यहाँ पर चर्चा करने की नहीं कर रहे। लेकिन अगर मैं बाबा साहब के बारे में बोलूँ तो हम लोग बहुत छोटे हैं उनके बारे में बोलने के लिए, लेकिन उन्होंने जो किया है आज उसी का फल हम भुगत रहे हैं। तो मैं चाहे मेरे बच्चे हो या फिर जो भी हमें जनरेशन मिलती है, यंग जनरेशन, उनको ये समझाते हैं कि जो हमारा इतिहास रहा है वो इतिहास को आप समझो। आजकल मतलब काफ़ी दुख होता है जब मैं कहीं पर देखता हूँ न्यूज़ चैनल पे या फिर ये जो रील्स वगैरह बनते हैं, तो आजकल के छोटे छोटे मतलब जिनको ज्ञान नहीं है वो बच्चे भी उठ करके बड़े बड़े महान लोगों के बारे में कुछ भी बोलते थे, पता उनको कुछ नहीं होता है। तो ये चीज़ खराब है। गलत ज्ञान परोसना वो सबसे घातक होता है, क्योंकि ये जनरेशन जो है इनके दिमाग में जो भरा जाएगा वही उसको लेकर के वो आगे बढ़ेगा। आज चाहे डॉक्टर भीमराव अम्बेडकर की बात करें या बड़े बड़े जितने भी हमारे समाज सेवक हुए या फिर जो भी लीडर्स हुए, हर कोई लीडर ने इस देश के लिए काम किया, किसी समाज या जाति धर्म के लिए काम नहीं किया। उन्होंने सबको एक जैसा समझा, पूरे हिंदुस्तान के लोगों को उन्होंने अपना परिवार समझा, उनके अधिकार उनके हक के लिए काम किया। अगर वो लोग वो काम नहीं करते तो आज शायद हम लोग ये जिंदगी नहीं जी पाते। तो कहने का मतलब ये है कि इन लोगों ने अपनी जो जिंदगी है वो देश के लिए दी, और हम आज जो कर रहे हैं वो गलत करते हैं। मतलब हमने बांट लिए है, हर चीज़ बांट ली है हमने। बाबा साहब हमारे, शिवाजी महाराज हमारे, ये मतलब अलग अलग जो डिवाइडेशन हो रहा है ये कहीं ना कहीं हमारे देश के लिए अच्छा नहीं है। तो कहने का मतलब ये है कि कोई भी महापुरुषों जिसकी हम जयंती मनाते हैं या जिनको हम याद करते हैं, उनके अच्छे कामों को हम लोग याद करें, उनके जितने भी उन्होंने जो देश को दिया है उसको समझ करके इस देश को हम क्या दे सकते हैं, हम क्या दे रहे हैं हमको ही पता है, वो समझना हमारे ऊपर है कि हम कितनी समझ रखते हैं। बस वही है, भगवान से प्रार्थना वही करते हैं कि ऐसे और महापुरुष हमारे देश में जन्म ले, और जो भी समाज में या जो भी दरारें हैं उसको दूर करें। सर्वांनी महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर, त्यांच्या कार्यावर म्हटला.
मी माझ्या या ठिकाणी गीताच्या माध्यमातून अभिवादन करतो. बऱ्याच जणांनी त्यांच्या जीवन कार्याविषयी सुद्धा प्रकाश टाकला, जीवन कार्यावर सुद्धा प्रकाश टाकला. तर अनंत हजापेक्षा सहन करून त्यांनी ज्या उंचीवरती ज्या शिकावरती आज आपण पाहत आहोत त्यांना, तर त्यांनी ते तेवढं सर्व सहन करून इथपर्यंत गेलेले आहेत. तर ते कर्तव्याने सुद्धा त्यांना असं गीतामध्ये म्हणजे समाजाला त्यांनी कशा पद्धतीने घडवलं आहे, त्यांनी काय करून घडवलं आहे त्या गीतामध्ये सांगितलेलं आहे. ज्या पद्धतीनं कुंभार जो असतो गणते घडवत असतो त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या समाजाला घडवण्याचं काम केलेलं आहे. तर या गीताची कुंभाराकडे तो भीमा समाजाला घडविले, कुंभाराकडे तो भीमा समाजाला घडविले, कुंभाराकडे तो भीमा काही गोष्टीवर आपण सर्वांनी प्रकाश टाकला. त्याच्यामध्ये ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यासोबतच त्यांच्याकडे जलसंपदा सुद्धा खातं होतं.
तर जलसंपदा खात असताना त्यांनी एक ड्राफ्ट तयार केला होता नदीजोड प्रकल्प. तर नदीजोड प्रकल्पामध्ये जे आज आपण हिरापूर आणि मात्राडा प्रकल्प जो बघतो आहोत ती त्याची कार्यकृती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ते तसा ड्राफ्ट तयार केला होता आणि नंतर कालांतराने हिरापूरचा प्रकल्प आणि मात्राडा प्रकल्प त्या ठिकाणी झाला होता. त्याच पद्धतीचं आरबीआयची सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहेच. बाबासाहेबांनी जे त्याच्यासाठी थेसिस दिला होता पूर्वी, तर त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेची सुद्धा स्थापना झालेली आहे. तर असे खूप म्हणजे आपल्याला आज जे आपण ज्या गोष्टींची सरांनी सांगितलं, आपण सर्वांनी सांगितलं की जे काय आता आपण उपभोगतो आहोत त्याचा सर्व पाया या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातलेला आहे. आणि त्या घातलेल्या पायावरती आपण आज इमारती बांधतो आहोत, बिल्डिंग बांधतो आहोत. असं या ठिकाणी या बाबासाहेबांचं कार्य आहे. समाजासाठी कार्य आहे, देशासाठी आहे, धर्मासाठी सुद्धा आहे. धर्माचा विचार करत असताना निजामशाह एकदा बाबासाहेबांना जाऊन भेटले होते व एक त्यांना असा मॅसेज दिला होता की तुम्हाला जे काही संपत्ती पाहिजे असेल ते मी देतो, तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा आणि भारतावर राज्य करा, असं निजामीने त्यांना एक मॅसेज दिला होता. परत बाबासाहेबांनी स्वीकारलं नाही. त्यानंतर इंग्रज सुद्धा म्हणले होते तुम्ही या देशाचा कारभार तुम्हीच बघा आणि इथलं कायमस्वरूपी ते काय तुम्हाला मोठं पद पाहिजे असेल देशात म्हणजे देश तुम्हीच बघा. आज जे आपल्याकडे प्राईम मिनिस्टर पद आहे कदाचित त्या पद्धतीचं पद इंग्रज त्या वेळेला बाबासाहेबांना देऊन करत होते आणि इथला कार्यभार तुम्ही बघा, आम्ही आमचा म्हणजे रिटर्न म्हणून बघतो, तुम्ही आपलं सर्व बघा. म्हणजे वेगवेगळे आमिष त्यांना दाखवले गेले परंतु बाबासाहेब कुठल्या आमिषाला बळी पडले नाही. त्यांनी बळी पडले असते तर आज जे काही दबलेला समाज होता तो मुख्य प्रवाहामध्ये आला नसता. सरकारने सांगितलं इक्वालिटी स्थापन करण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी सॅक्रिफाईस स्वतःला केलं नाही आणि म्हणून सॅक्रिफाईस केलं नाही म्हणून आज आपण इथं आनंदाने जगतो आहोत. मी गाणी म्हणतोय, आपण भाषण करतात, आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय, चांगल्या समाजामध्ये आपलं स्टेटस आहे. तर अशी ही सगळी जे उपकार आहेत बाबासाहेबांचे त्या उपकाराची जाण आपण ठेवून त्या ठिकाणी आपण आपलं पुढील कार्य करावं अशी या पद्धतीने मी कामना व्यक्त करतो. जय हिंद, जय हिंद, जय भारत. To everyone who speak very well and deliver their speech here, really very great moment. So thanks to everyone. Thanks to Principal Sir. Given this opportunity to all the teachers and students. Thank you so much. Have a nice day.